पनीरच्या भाज्या तर सर्वांनीच खूप वेगवेगळ्या प्रकारच्या खाल्लेल्या आहेत. पण आजची जी मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे, ती फार वेगळ्या प्रकारची आहे. तर तुम्ही अशा प्रकारची भाजी कधी करून बघितली का? हे मला नक्की सांगा. आज आपण अगदी ढाबा स्टाईल पण फार काही मसाल्यांचा वापर न करता आजची ही रेसिपी तयार करणार आहोत. तरीसुद्धा खायला अगदी चमचमीत अशी ही रेसिपी होणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा साहित्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि त्यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा त्याचेसुद्धा लहान असे काप करून घेतले. 4 ते 5 काळी मिरी वापरलेली आहे तिथे. त्यानंतर मगजबी एक लहान वाटी भरून वापरलेली आहे. मगजबीऐवजी तुम्ही 4 ते 5 काजूंचा सुद्धा वापर करू शकता. इथे 1 चमचा बडीशोप वापरलेली आहे आणि एक लहान वाटी भरून इथे दुधावरची ताजी साय म्हणजेच मलाई वापरलेली आहे. चवीप्रमाणे लाल तिखट, त्यानंतर 1 चमचा पोहे खाण्याचा गरम मसाला वापरलेला आहे. आता इथे तुम्ही घरातला साठवणीचा कुठलाही मसाला वापरू शकता. इथे 1 चमचा धने जिरे पूड, त्यानंतर लहान पाव चमचा एवढी हळद, कसुरी मेथी आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर वापरलेली आहे. 1 मध्यम आकाराचा टोमॅटो छान असा जाडसर कापून घेतलेला आहे. त्यानंतर 1 मोठा कांदा, तो सुद्धा असा जाडसर कापून घेतलेला आहे. पनीर इथे 100 ग्रॅम घेतलेलं आहे आणि हे घरचंच तयार केलेलं पनीर आहे. नमस्कार, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आता इथे पाहू शकता आपण जाड तळाचं एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्येच पाणी टाकून छान पाण्याला उकळी येऊ दिलेली आहे, म्हणजे थोडं गरम होऊ दिलेलं आहे आणि त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि मगजबी घालून घेतलेली आहे. आपण इथे हे पूर्ण साहित्य न भाजता पाण्यामध्ये थोडं उकळून म्हणजे शिजवून घेणार आहोत. त्यामुळे कांदा, टोमॅटो आणि मगजबी थोडी सॉफ्ट होणार आहे. आणि आता नंतर आपण याचं मग वाटण तयार करणार आहोत. तर आपण थोडं शिजवून घेतल्यानंतर थंड करून घेतलं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता त्यामध्येच मी लसूण पाकळ्या, आलं इथे आपण टाकलेलं आहे. त्यामध्ये काळी मिरी, आता इथे काळी मिरी आणि बडीशोप ही कच्चीच वापरलेली आहे. आपण इथे भाजलेलं नाही. आता अर्धा कप पाणी टाकून छान याचं वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. वाटण छान बारीक असेल तर भाजी खायलासुद्धा छान लागते. त्यामुळे वाटण अतिशय आपल्याला बारीक असं करून घ्यायचं आहे. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण एका भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल मी इथं थोडं गरम होऊ दिलेलं आहे, कारण बऱ्याचदा जास्त कडक तेल जर झालं तर पूर्ण आपल्या गॅसवर सुद्धा शिंतोडे उडतात आणि मग आपल्याला तो मसाला भाजणंसुद्धा एवढं जमत नाही. त्यामुळे पाहू शकता यामध्ये मी तेलामध्ये छान मसाला मिक्स करून घेतलेला आहे सुरुवातीला आणि आता यावर झाकण ठेवून छान मसाला हा वाफवून घेणार आहे, म्हणजे याला उकळी येऊ देणार आहे छान. तर 2-3 छान अशा उकळ्या आल्यानंतर आपल्या या मसाल्यातील तेल वेगळं झालेलं आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण ढाब्या किंवा हॉटेलमध्ये भाज्या खातो तर त्या लोखंडी कढईचा वापर होतात त्या भाज्या करताना. तर त्या भाज्या खायलासुद्धा खूप छान लागतात. तर आता यामध्ये कोरडे मसाले घातलेले आहेत. चवीप्रमाणे लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि धने जिरे पूड तीसुद्धा घातलेली आहे. आता या मसाल्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. आता हा मसाला पूर्ण आपण जो वाटण केलेलं होतं तेलामध्ये छान परतल्या गेलेला आहे आणि कोरडे मसालेसुद्धा छान असे भाजल्या गेलेले आहेत. आता यावर झाकण ठेवून आपण यातला पूर्ण वाटणामधलं तेल सुटेपर्यंत हे भाजून घेणार आहोत. तर आता अशा पद्धतीने छान तेलसुद्धा वेगळं झालेलं आहे. यामध्येच आपल्याला जी आपण मलाई घेतलेली होती ती मलाईसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि मलाईमुळे भाजी छान खाताना क्रीमी अशी लागणार आहे. तर आता हे पूर्ण मलाई या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण परत एकदा यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि एक वाफ काढल्यामुळे ही मलाई पूर्ण अशी छान यामध्ये वितळल्या जाणार आहे. तर आता पाहू शकता 2 मिनिटाची आपण एक वाफ काढून घेतलेली आहे आणि आता आपला पूर्ण हा मसाला छान असा परतून झालेला आहे. तर अशा पद्धतीने मसाला छान भाजल्यामुळे भाजीला एक वेगळीच चव येते. आता यामध्ये आपण कोमट करून घेतलेलं पाणी घालणार आहोत. पाणी कितपत पातळ हवं आहे त्या अंदाजाप्रमाणे आपल्याला घालायचं आहे. तर मी पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा घालणार आहे. तर भाजी पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी एवढी पातळ ठेवलेली आहे. आता
छान मीठ यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जे आता पनीर घेतलेलं होतं ते पनीर आपल्याला यामध्ये खिसून घालायचं आहे. इथे आपण तुकड्यांचा अजिबात वापर केलेला नाही. अशा प्रकारे तुम्ही पनीर भाजीमध्ये एकदा टाकून बघा. तर आता कोथिंबीर घालून तीसुद्धा मिक्स केलेली आहे आणि तुम्हाला खिसणीसुद्धा दाखवत आहे. जाड भागाकडून आपल्याला हे पनीर खिसायचं आहे. तुम्ही हाताने क्रम्बल जर कराल तर ते एवढं खायला चांगलं लागत नाही. अशा प्रकारे जर घातलं तर ते एकसारखं पडतं आणि खायलासुद्धा चांगलं लागतं. तर पनीर पूर्ण माझं खिसून झालेलं आहे. तर आता या पनीरमुळे आपल्या भाजीला छान घट्टसरपणा येणार आहे आणि भाजी छान अशी एकजीवसुद्धा होणार आहे. तर आता पूर्ण हे पनीर भाजीमध्ये छान मिक्स झालेलं आहे आणि भाजीचा दाटसरपणासुद्धा तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे आता भाजीला छान उकळी आल्यानंतर आपली भाजी खायला अगदी तयार होईल. तर अशा प्रकारची अगदी ढाबा स्टाईल पनीरची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते सुद्धा मला कमेंट करून कळवा. तर पाहू शकता ही भाजी दिसत किती छान आहे आणि चवीला सुद्धा तितकीच अप्रतिम आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. पुन्हा अशा उपयुक्त व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.